नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरु स्वामी महाराज जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा जीवनात काही गोष्टी होतात. पण ह्या गोष्टी आपण ओळखू शकतो का? तर हो, आपण ह्या गोष्टी ओळखू शकतो. जर आपल्या जीवनात अशा काही गोष्टी होत असतील तर नक्की समजून घ्या की आपल्या जीवनात स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत. आणि यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वामींच्या त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हायचं. आणि एकदा की स्वामींच्या नजरेत, स्वामींच्या समोर आपण उत्तीर्ण झालो तर मग स्वामी आपल्याला भरभरून सगळं काही देतात. मित्रांनो, प्रत्येक स्वामी भक्ताची, प्रत्येक स्वामी सेवकाची स्वामी आधी परीक्षा घेतात की हा माझा भक्त खरा आहे की नाही, याच्या मनात काही द्वेष आहे का, याच्या मनात काही लालच आहे का. स्वामी परीक्षा घेतात आणि ही परीक्षा प्रत्येक स्वामी भक्ताची घेतली जाते. म्हणून न डगमगता, न घाबरता, मागे न हटता आपण स्वामी सेवा सुरू ठेवावी. मित्रांनो, जेव्हा आपण स्वामी सेवेला येतो, स्वामी सेवेत आपण सेवा घेतो आणि सेवा करायला सुरुवात करतो, तेव्हा अचानक आपल्या समस्या वाढायला लागतात. ज्या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवेत येतो त्या समस्या अचानक वाढतात. पैशाच्या समस्या असतील तर पैसा खूप कमी पडायला लागतो. अचानक अजून नवे काही गोष्टी समोर येऊन उभ्या राहतात आणि आपल्याला भरपूर लोक किंवा भरपूर गोष्टी या सेवेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं पण मन विचलित होतं. आतमधूनच आपल्याला वाटतं की मी हे काय करतोय, सेवेने काय होणार आहे. मी 1 महिना 2 महिना सेवा करतोय पण तरी मला फळ नाही मिळालं, मग मी सेवा सोडतो, असे विचार आपल्या मनात यायला लागतात. आणि आपल्या समस्या ज्याही असतात त्या दूर तर होत नाही, कमी तर होत नाही, पण त्या वाढतात. हीच असते स्वामींची परीक्षा. आणि हे आपण 1-2 महिने स्वामींचा जो काळ असतो परीक्षेचा, तो काळ जर व्यवस्थितरित्या पार केला तर पुढे जाऊन स्वामी त्याला सगळं काही देतात. म्हणून न डगमगता, न हार मानता आपण प्रत्येक स्वामी परीक्षेला सामोरे जायचं आहे. स्वामी सेवा कधीच चुकून सोडायची नाही. कितीही संकट आले, कितीही समस्या आल्या, कितीही मनाने आपल्याला भिरकावलं तरी आपण स्वामी सेवा सोडायची नाही. स्वामी सेवा सतत सलग करत राहायची. आणि एक दिवशी स्वामींच्या परीक्षेत आपण जेव्हा उत्तीर्ण होऊ तेव्हा स्वामी आपल्याला सगळं काही भरभरून देतात. आणि हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात या गोष्टी होतातच. म्हणून तुम्ही न घाबरता, न डगमगता स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा. स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आपल्या ज्याही अडचणी आहेत त्या वाढल्या जातात, त्या वाढून जातात, त्या कमी तर होत नाही. दुसरी गोष्ट होते, आपलं मनच आपल्याला विचलित करतं की नाही, सोड ही परीक्षा, सोड ही सेवा, सोड हे सगळं काही, बाहेर पड. आणि तिसरी गोष्ट होते ती म्हणजे आपल्याला वाईट मार्गावर ओढले जाते. तर या सगळ्यांमधून आपल्याला आपल्या स्वतःला थांबायचं आहे. एका व्यवस्थित चांगल्या मार्गावर चालायचं आहे, धार्मिक स्वामींच्या मार्गावर चालायचं आहे. मग बघा, चमत्कार नक्की होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.